5 ते 10 मिनिटांमध्येच तयार होणारा अतिशय क्रीमी आणि हेल्दी, बघा टेक्स्चर बघूनच कळालं की नाही किती भारी झालं आहे ते. अगदी मोजक्या साहित्यांमध्येच आणि झटपट बनवून तयार होतो. बाहेर गाडीवर मिळतो तसा आणि हॉटेलपेक्षासुद्धा भारी असा हा बदाम शेक अतिशय हेल्दी पद्धतीने तुम्ही घरीच तयार करू शकतात, ते पण खूप मोजक्या साहित्यांमध्ये. चला तर मग जराही वेळ वाया न घालवता झटपट आपण उन्हाळा स्पेशल क्रीमी आणि हेल्दी असा हा बदाम शेक कसा तयार करायचा ते बघूयात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी बदाम शेक बनवण्यासाठी इथं 1 लिटर दूध घेतलं आहे. तर दूध आधी गॅसवर ठेवूया आणि एक उकळी काढेपर्यंत दूध हे छान हलवत राहायचं, म्हणजे खाली कढईला ते लागणार नाही. तर बघा दूध इथं उकळतं आहे, तोपर्यंत इथं मी काही बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते किंवा गरम पाण्यामध्ये अगदी 2 तास भिजत ठेवले तरी ते छान भिजतात आणि त्याची साल पण पटकन निघते. तर बघा इथं सर्व बदामांची मी इथं आता साल काढून घेते आणि साल काढल्यानंतर हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि आता हे मिक्सरमध्ये असंच फिरवून घ्यायचं. 1-2 वेळेस फिरवलं की नंतर हे बघा अशी त्याची बारीक पूड तयार होते. नंतर यामध्ये घालूया थोडंसं दूध, म्हणजे आपल्याला बदामाची इथं छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघा दूध घातल्यानंतर पुन्हा हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं. थोडंसं जाडसर टेक्स्चर राहिलं तरी काही हरकत नाही. हे बघा तर इथं अशी छान अशी याची बदामाची पेस्ट बनवून तयार आहे आणि इथं दुधाला पण छान उकळी आली आहे, तुम्ही बघू शकता. खूप असं दूध आटवायचं नाही आहे, फक्त दुधाला एक उकळी काढायची आहे आणि दूध उकळल्यानंतर लगेच यामध्ये आपण आता ही बदामाची पेस्ट घालायची आणि छान हे आता दुधामध्ये मिक्स करून घेऊया. पेस्ट घातल्यानंतर लगेच त्यामध्ये आपण घालूयात साखर. आधी ही छान दुधासोबत मिक्स करून घ्यायची पेस्ट, नंतर त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त घालू शकतात. मी इथं 1 वाटी साखर घातली आहे 1 लिटर दुधासाठी आणि आता साखर घातल्यानंतर लगेच त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे. इथं मी काजू आणि बदाम बारीक करून घेतलेत आणि फक्त हे 2 मिनटं फक्त बदाम शिजेपर्यंत हे 2 मिनटं छान असं हलवत राहायचं. आता हे 2 मिनटं शिजतं आहे तोपर्यंत आपण बघा इथं एका वाटीमध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. अजिबात त्यामध्ये गुठळ्या राहायला नको, छान सर्व मिक्स करायचं आणि लगेच ही स्लरी आपण दुधामध्ये सोडूया आणि हे सोडल्यानंतर लगेच आपल्याला हे दूध हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून दुधामध्ये गुठळ्या होणार नाहीत. तर बघा कस्टर्ड पावडर घातल्यानंतर लगेच दूध घट्ट व्हायला सुरुवात होते. तर अगदी 2-3 मिनटं फक्त आपल्याला हे छान मिक्स करत राहायचं, हलवत राहायचं आहे आणि बघा दूध किती दाटसर झालं आहे, तुम्ही बघू शकतात. अतिशय क्रीमी आणि हेल्दी असा हा बदाम शेक घरच्या घरी तुम्ही बनवू शकतात. खूप सोपी रेसिपी आहे आणि बघा इथं अगदी 2-3 मिनटानंतर मस्त असा हा आपला बदाम शेक बनवून तयार होतो. तर बघू शकतात तुम्ही. आता ह्या स्टेजला मी इथं गॅस करते आहे बंद आणि आता हे थंड करून घ्यायचं. नंतर ते फ्रीजमध्ये ठेवायचं एक 2-3 तासांसाठी. 2-3 तासांनंतर तुम्ही बघू शकतात अतिशय क्रीमी आणि हेल्दी असा हा आपला बदाम शेक घरीच बनवून तयार होतो. बाहेर उन्हाळ्यामध्ये गाडीवर जाऊन बदाम शेक खाण्यापेक्षा किंवा हॉटेलमध्ये बदाम शेक घेण्यापेक्षा असा हा घरीच तुम्ही बदाम शेक अतिशय सोप्या पद्धतीने तयार करू शकतात. तर मस्त असा हा क्रीमी हेल्दी आणि टेस्टी बदाम शेक घरीच बनवून तयार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. बाय.